नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयविरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे थर्ड TAIT आणि महाराष्ट्र राज्याची शिक्षक पात्रता परीक्षा TET याच्या संदर्भात बोलणार आहोत। आणि त्याच्यापेक्षा अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आहे 5 एप्रिल आणि या दिवशी अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट घडणार आहे, जी की तिसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी संदर्भात आहे, म्हणजे थर्ड टेट संदर्भात आहे। याच्यावर आपण एकदम सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बोलू। तर आता आज आहे 5 एप्रिल। आता 5 एप्रिल का महत्त्वाची आहे? आता ज्यांनी मागले व्हिडिओ पाहिले असतील त्यांना हे माहिती असेल की 5 एप्रिलला आपल्याला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे थर्ड टेटचा रोड मॅप येणार आहे। आता रोड मॅप येणार म्हणजे कसा येणार आणि काय येणार आहे? तर झालं असं आहे की औरंगाबाद म्हणजे सध्याचं संभाजीनगर या उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झालेली आहे। कुठली याचिका? की तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात यावी, जे की वर्षातून 2दा व्हायला हवी। पण 2023 ला जी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली, पण ही 2023 ची नव्हती, ही 2022 ची होती, पण ती झाली 2023 ला। पण त्यानंतर अद्याप ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झालेली नाही। या संदर्भात न्यायालयामध्ये एक याचिका दाखल होती आणि त्या याचिकेच्या अनुषंगाने शासनाला सरळ निर्देश देण्यात आले होते की तुम्ही 5 एप्रिल पर्यंत रोडमॅप जाहीर करा। आणि आज आहे 5 एप्रिल, जे की आपल्या कोर्टामध्ये आपल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी संदर्भात याचिकेची तारीख आहे। आणि आजच्या दिवसाला शासनाला तिसऱ्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा रोडमॅप देणे बंधनकारक आहे। त्या अनुषंगाने ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। मग आज तिसऱ्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे थर्ड टेटचा रोडमॅप येणार आहे। मग आता आणखीन मनामध्ये धाकधूक लागलेली असेल की आता आजची तारीख आहे, कोर्टाचं प्रकरण कसं असतं, कोर्ट कचेरी कशी असते, तारीख पे तारीख। मग असं सुद्धा मनामध्ये भीती वाटत आहे की आज काय होईल। आता जे व्हायचं ते होईल, पण आज कोर्टाची तारीख आहे। आज आपल्याला स्पष्ट चित्र दिसेल की आपल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा रोडमॅप कसा आहे। आता मी तुम्हाला सांगतो, आज तारीख आहे, आज निकाल लागणार आहे, पण या निकाल लागेल न लागेल त्याच्यापूर्वीच्या ज्या काही 3 संभाव्यता आहेत ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे दुसरा व्हिडिओ बनवायची आवश्यकता लागणार नाही, की ह्याच व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाईल। की पहिली शक्यता आहे की आजच्या तारखेला न्यायालयामध्ये रोडमॅप जाहीर होईल, जे की शासनामार्फत आपल्याला न्यायालयामध्ये शासन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा रोडमॅप देईल की अमुक तारखेला आम्ही फॉर्म भरून घेणार आहोत, अमुक तारीख फॉर्म भरायची शेवट असेल, त्यानंतर ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत आम्ही परीक्षा घेऊ आणि ही XYZ कंपनीमार्फत घेऊ आणि त्यानंतर अमुक तारखेला निकाल लावू, असा असेल रोडमॅप। मग आता हा कोणत्या महिन्यापासून कोणत्या महिन्यापर्यंत चालेल हे आत्ता सांगता येत नाही। हे ज्यावेळेस न्यायालयामध्ये दाखल केलं जाईल त्यावेळेस आपल्याला स्पष्ट चित्र करेल। हा झाला संभाव्यता क्रमांक 1। आता दुसरी संभाव्यता काय आहे की शासन न्यायालयामध्ये रोडमॅपसाठी आणखीन वेळ मागून घेईल, कारण सध्याच्या घडीला न्यायालयामध्ये शिक्षक भरतीबाबत खूप प्रकरणं आहेत आणि त्या अनुषंगाने शासनाला शिक्षण विभागाला पुरेसा वेळ भेटला नाही रोडमॅप करायला। आणि पुढे जे काही धोके आहेत किंवा पुढे ज्या काही शक्यता आहेत किंवा ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर कराव्यात किंवा तारखांचं नियोजन लावायचं, त्या अनुषंगाने पुरेसा वेळ भेटला नाही हे कारण दाखवून सुद्धा शासन न्यायालयामध्ये हे आणखीन तारीख वाढवून देण्यासाठी सुद्धा आग्रह धरण्यात येईल, असं सुद्धा होऊ शकतं। आता तिसरी गोष्ट काय असू शकते की न्यायालयच शासनाला आणखीन पुढची तारीख देईल। पुढची तारीख का देईल? कारण सध्याचे जे प्रकरण आहेत आणि योग्य परफेक्ट रोडमॅप द्या त्यासाठी आणखीन वेळ वाढवून देईल शासन, नाही
न्यायालयच शासनाला देईल, कारण का मागच्या वेळेस जो काही रोडमॅप दिला होता तो रोडमॅप खूप मागं पुढं झाला होता, सारखं बदल करण्यात येत होता. त्या अनुषंगाने असं होऊ नये म्हणून न्यायालयच शासनाला वेळ वाढवून देईल. आता चौथी संभाव्यता जी की फायनल असेल, कुठली असेल की शासन प्रशासन आणि शिक्षण विभागामार्फत न्यायालयामध्ये आज कोणीही सरकारी वकील किंवा कोणीही हजर नसेल. त्या अनुषंगाने आज जो काही रोडमॅप यायचा होता तो येणार नाही असं सुद्धा होऊ शकेल. ह्या 4 संभाव्यता आहेत, याच्यापैकी कुठलं तरी एक आजच्या घडीला होणार आहे. मग आता राहिली गोष्ट, जर आजच्या घडीला रोडमॅप आला रे आला, शासनाने शासन प्रशासन शिक्षण विभागाने न्यायालयामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा रोडमॅप जाहीर केला रे केला, तर समजून जावा की 100% शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा होणार म्हणजे होणार. त्यामध्ये कुणीही अडथळा आणू शकणार नाही. भूकंप होऊ, सुनामी होऊ, येऊ, ज्वालामुखी येऊ, तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार म्हणजे होणार. कधी? जर न्यायालयामध्ये रोडमॅप जाहीर केला, भलेही तो रोडमॅप फॉलो झाला नाही तरी सुद्धा विदिन 1 इयरच्या आत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होऊन जाईल. कधी जर रोडमॅप जाहीर केला, त्या रोडमॅपनुसार 1 वर्षाच्या आत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा झालेली असेल आणि यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी व च्यावर आधारित येणारा शिक्षक भरतीचा पुढला टप्पा जो आहे, जो की 20,000चा आहे, तो त्यावर भरला जाईल. आता जो काही टप्पा चालू आहे तो टप्पा क्रमांक 1 चालू आहे, तो 30,000 शिक्षकांची भरती आहे. तो तर पूर्ण होणारच आहे, पण येणारा जो काही 20,000चा आहे तो तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा घेऊनच भरला जाईल. हे माझे विधान आहेत, लक्षात राहू द्या. वाटलं तर काळ्या दगडावरली रेख समजा. असो, अशा काही गोष्टी आहेत. आता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा रोडमॅप कोर्टामध्ये जाहीर होणार आहे. आज जे काही घडल ते मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला एकदम ओरिजिनल इन्फॉर्मेशन देईल, पण इन्फॉर्मेशन देण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आत्ता जे मी काही 4 तुम्हाला संभाव्यता सांगितलेल्या आहेत त्याच्यापैकी एक संभाव्यता आज घडणार आहे म्हणजे घडणारच आहे, यात काही वाद नाही आहे. असो, आता यापूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्याची शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे म्हणजे होणार आहे, ही सुद्धा काळ्या दगडावरली रेख समजा. आता ही परीक्षा मे, जून, जुलै या 3 महिन्यामध्ये 100% झालेली असेल. आता आचारसंहिता जूनमध्ये संपणार आहे, त्यापूर्वी फॉर्म भरायला चालू झाले तर होतील, पण जो काही इलेक्शनचा पिरियड आहे तो संपल्यानंतर, आचारसंहिता संपल्यानंतरच आपल्या महाराष्ट्र राज्याची शिक्षक पात्रता परीक्षा जाहीर होईल आणि त्यानंतर 45 ते 50 दिवसामध्ये ही परीक्षा पूर्ण होईल. म्हणजे 45 दिवसाचा कालावधी दिला जाईल अभ्यास करायला आणि त्यामध्ये 1 दिवसामध्ये परीक्षा ही पूर्णत्वास येईल. असो, हे आहे शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भाचं. आणि आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आपण मिशन महा TET पर्व 2 हे चालू केलेले आहे, जे की फक्त येणाऱ्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा आणि तिसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याच्या अनुषंगाने मिशन महा TET पर्व 2 चालू केलेले आहे. ही एक प्लेलिस्ट सुद्धा आपण ॲड केलेली आहे. यामध्ये आत्तापर्यंत आपण 2 व्हिडिओज टाकलेले आहेत. त्यातला पहिला व्हिडिओ होता की महा TET 2024 अपडेट, थर्ड टेट अपडेट आणि तिसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी संदर्भात जे काही कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे याच्या संदर्भात एकदम सविस्तरपणे त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये व्हिडिओ बनवणं तितकंसं पॉसिबल होत नाही आहे, कारण असा फेस कॅम घेऊन व्हिडिओ बनवायचं म्हणलं तर सर्व दरवाजे बंद करावे लागतात, फॅन बंद करावे लागते, लाइटिंग चालू करावी लागते आणि असल्या उकाड्यामध्ये व्हिडिओज बनवावे लागतात. किती उकाडा होतो, किती गरमी होते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कळेल. कपाळाला घाम, गळ्याला घाम, शर्टसुद्धा ओला चिंब झालेला आहे, तरीसुद्धा त्या व्हिडिओमध्ये मी नॉनस्टॉप बोलून सर्व व्यवस्थितपणे माहिती सांगितलेली आहे. असो,
आता हे पर्व दुसरं चालू केलेलं आहे, मग हे पूर्णत्वास न्यावंच लागेल आणि त्या अनुषंगानेच आपण दुसरा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये की महा TET इम्पॉर्टंट अपडेट, जे की बेसिक इन्फॉर्मेशन आहेत, महत्त्वाचे अपडेट आहेत. म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन आणि इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन काय असते, म्हणजे महा TETसाठी कोणी फॉर्म भरावा, कोणी फॉर्म भरू नये, आर्ट्सवाल्यांनी पेपर 2 कोणता द्यावा, सायन्सवाल्यांनी पेपर 2 कोणता द्यावा, कॉमर्सवाल्यांनी पेपर 2 कोणता द्यावा, व BEdवाले 1ली ते 5वीला पात्र आहेत का नाही, एज क्रायटेरिया काय आहे, सिलेबस काय असतो, क्लासवाले कशी दिशाभूल करतात, असं एकदम परिपूर्ण तुमच्या मनामध्ये जेवढे काही प्रश्न पडले होते त्या सर्वांचं उत्तर मी त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. मिशन महा TET पर्व दुसरे ही एक प्लेलिस्ट आहे, ते पाहून घ्या. याच्या अनुषंगाने आपली TETची तयारी होणार आहे आणि याच अनुषंगाने आपण आता TETचे व्हिडिओ चालू करत आहे. लागलीच तिसरा सुद्धा व्हिडिओ येईल आणि त्याच्या नेक्स्ट डेला चौथा सुद्धा व्हिडिओ येईल आणि असं करत करत आपण मिशन महा TET पर्व दुसरे जी की TET संदर्भात आणि टेट संदर्भात आहे. सध्या TETचे व्हिडिओज, TETच्या नोट्स ह्या पूर्णत्वास येतील. सुरुवात झालेली आहे. तुम्ही आणखीन जॉईन झालेला नसाल तर चॅनलला जॉईन करा. ती एक प्लेलिस्ट आहे मिशन महा TET पर्व दुसरे, पाहून घ्या. प्रत्येक व्हिडिओ, ईच अँड एव्हरी व्हिडिओ विथ सेकंद, एक ना एक सेकंद तुम्ही त्या व्हिडिओमधला पहा, कारण हा सेकंद तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. हा गेलेला सेकंद परत कधीच येणार नाही, हे गेलेले मिनिट परत कधीच येणार नाहीत. कारण जर तुम्ही एक चूक केलात तर नंतर तुम्हाला शिक्षक होण्यापासून दूर जाचाल. अशा चुका खूप जणांनी केलेल्या असतात. ह्या चुका येणाऱ्या भविष्यामध्ये होऊ नये त्या अनुषंगानेच आपण स्टेप बाय स्टेप ही मिशन महा TET पर्व दुसरे चालू केलेलं आहे. असो ते तुम्ही पाहून घ्या, त्यामध्ये तुम्हाला सर्व एकदम व्यवस्थितपणे समजून जाईल. आज 5 एप्रिल आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा रोडमॅप येणार आहे. येईल न येईल तो लागलीच कळेल, पण आला तर समजून जायचं की 100% शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार. भलेही जो रोडमॅप दिलाय तो फॉलो जरी नाही झाला तर विदिन 1 इयरच्या आत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झालेली असेल. मॅक्झिमम 1 इयरचा पिरियड सांगतोय मी, पण त्याच्या आतच होऊन जाईल. त्यापूर्वी महा TET शिक्षक पात्रता परीक्षा होईलच. आणि जर आज रोडमॅप नाही आला तर कोणत्या कारणाने येऊ शकणार नाही त्याचे सुद्धा मी एकदम डिटेल्स दिलेले आहे. असो आज कोर्टामध्ये तारीख आहे, त्याच्यामध्ये काय घडतं काय नाही मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो. असो जेवढं काही महत्त्वाचं सांगायचं होतं ते सर्वच्या सर्व मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. असो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला असेल असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि आणखीन एक महत्त्वाचं, तुम्ही यापूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल आणि व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत नसतील तर काय करा, सबस्क्राईब केलेलं आहे ना त्याच्या बाजूला जी बेल आयकॉन आहे ती बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट केलेली आहे का ते पहा. जर ऑलवर सिलेक्ट केलेली नसेल तर तुम्हाला नोटिफिकेशन येत नसतील, याचा साधा सरळ अर्थ आहे. तर परत एकदा चेक करा, सबस्क्राईब केलेलं आहे त्याच्या बाजूला बेल आयकॉन आहे ती ऑलवर सिलेक्ट आहे का नाही ते पहा. ऑलवर जर सिलेक्ट असेल तरच तुम्हाला नोटिफिकेशन येतील. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.